तर दौंडमधील कला केंद्रामध्ये गोळीबार करणारा आरोपी राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाऊ असल्याचं स्पष्ट झालंय। भोरवेल्ला मुळशी विधानसभेचे आमदार संजय हिरामण मांडेकर यांचा सख्खा भाऊ कैलास हिरामण मांडेकर यानेच हवेत गोळीबार केल्याचं निष्पन्न झालंय। कैलास मांडेकरसह आणखी 2 जणांना ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। त्या संदर्भामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन देऊ नका अशा प्रकारच्या सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत। मी स्वतः गिल म्हणून तिथले एसपी आहेत त्यांच्या संपर्कात आहे, तिथं बिरादार म्हणून ॲडिशनल एसपी आहेत त्यांच्या संपर्कात आहे। त्यामध्ये जी नावं निष्पन्न होतील त्यांना अटक करा, ती कुणाशी संबंधित असू द्या। तुम्ही लगेच सांगितलं शंकर मांडेकरांचा तो भाऊ आहे, तो सख्खा भाऊ नाही, तो चुलत भाऊ असण्याची शक्यता आहे। परंतु कुणी असू द्या, त्यामध्ये त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे। या प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती। काल दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं झालेलं आहे, त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं, मला आता तुमच्याकडनं कळालंय, काय असेल ती रीतसर कारवाई करा, ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या, जे काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल। त्याच्याकडे बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्याकडे बंदूक नव्हती, ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना की बाबा कोणी बंदूक कोणाची ऐक मला माहित नाही, पण एक सांगतो, ज्याची बंदूक आहे तो बंदूकवाला सांगणार आहे। मी ते नव्हतं तर मी काय सांगणार। गणपत जगतापचे लायसन आहे त्याचं, मी चौकशी केली। आता मला सकाळी माहिती त्या ठिकाणी मिळाली, मी तिथल्या स्थानिक पोलिसांसोबत देखील बोललेलो आहे। जे 4 लोक त्या ठिकाणी गेलो होतो त्यांच्यावर 4 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। ही तक्रार त्या ठिकाणी पोलिसांकडे आलेली नव्हती। त्यानंतर जेव्हा गावातनं माहिती आली पोलिसांनी तपास केला आणि तातडीनं त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेल्या पुढची देखील कार्यवाही पोलीस लवकरात लवकर करेल।